हॅलो गाईस, तर आज चालून आम्ही सोमनाथ फिरायला. तुम्ही बघू शकता मौसम किती खराब झाला, आभाळ पण मांडला. लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो, शेअर पण करा. आणि थोडं समोर गेल्यावर आम्हाला फाटक पडून दिसले आणि आम्ही तिथे थांबलो. तर पण केव्हा ट्रेन तेवढ्यातच ट्रेन येऊन गेले मित्रांनो. चला तुम्हाला दाखवतो समोर किती खतरनाक व्ह्यू आहे. समोर गेल्यावर आमच्या तिकबाचा जीएफचा फोन पण आला आणि पुष्पपेचा ट्रक इकडे कुठे चालला. आणि मग त्याच्यात थोड्याच नंतर आम्ही पेट्रोल पंपावर पण पोहोचलो मित्रांनो. चला समोर. तर बघा मित्रांनो, आम्ही आज पोहोचलो आता सोमनाथला पण इथं. आणि इथं बघा तुम्ही बघू शकता किती खूप लोकांची गर्दी आणि इकडं गाड्या पण पार्किंगला करून आहेत मित्रांनो, बघा तुम्ही. आणि इकडं नाश्त्याचे पण दुकानं लागून आहेत. आणि थोडं समोर गेल्यावर आम्हाला म्हणते पिंकू भाऊ म्हणते पाहिजे ते वडापावचं दुकान लागला. मी त्याला म्हणलं वडापावचं दुकान नाही, चल समोर. तो म्हणे जाताना नाश्ता पण करून म्हणून त्या पैशाचा नारळ घेऊ, चल समोर. आणि थोडं समोर गेल्यावर नाही का मित्रांनो, आम्हाला क्यूटचा आणि चांगला एक नंबर नंदी बनवून दिसला मित्रांनो येते. आणि त्याच नंदीच्या समोर महादेवाची मूर्ती पण बनवते. किती छान मूर्ती आहे बघा मित्रांनो. आणि त्याच्याच समोर गेल्यावर थोडा समोर आम्हाला मंदिर पण दिसला मित्रांनो. आणि मंदिराच्या समोर आम्हाला लहानसा कुंड दिसला, त्यातून पाणी निघत होता. आणि इकडे गेल्यावर मित्रांनो बहुत सारी पब्लिक होती. आम्ही ती पब्लिक पाहून मनात विचार केला का आज आमचा नंबर पण लागते का नाही काही ती. बघा मित्रांनो ऋतिक, बघा मित्रांनो आकाश भाऊ कसं आणि कसं चालला आकाश भाऊ. अधिक आमचा छोटा एमसी स्टँड रोहन भाई. आणि इकडे गेल्यावर आम्ही पाहू शकता मित्रांनो तुम्ही किती पब्लिक आहे. या पब्लिक पाहून असा आमच्या मनात विचार आला की आज आमचा नंबर पण इथे लागते का नाही. रोशन भाऊ खाली जात होता आणि त्याच्या मागे मी पण गेलो. बघा मित्रांनो कसं पाणी पडून राहिलं वरून आणि लोक पण इथे बहुत एन्जॉय करून राहिले. चला समोर दाखवतो तुम्हाला अजून किती खतरनाक व्ह्यू आहे मित्रांनो. बघा आता आम्ही वरचं तुम्हाला वरतून पण दाखवतो मित्र, बघा. आणि मित्रांनो हा आहे ना लव पॉईंट सर्वात खूप एन्जॉय करण्यावाला आहे मित्रांनो. इथे जास्त लोक येणारी संख्या म्हणजे लववालेच मित्रांनो, त्याच्या व्यतिरिक्त कोणी दुसरं राहत नाही. बघा मित्रांनो वर पण आलो ना ते आम्ही आकाश भाऊ म्हणजे तिकडं समोर पण चला म्हणजे तिकडं पण जाऊ म्हणते. तर मला माहीत नव्हतं मित्रांनो सोमनाथला मी कधी पण आलो नव्हतं, फर्स्ट टाईम आहे माझी. तर समोर गेलो नाही मित्रांनो. मग मी आणला मला जाताना मंदिराचे दर्शन पण घेऊन समोर गेलो. तर पहा मित्रांनो इकडं पण खूप लोकांची संख्या होती आणि गर्दी होती. आमचा इथे पण नंबर नव्हता लागत. तर मी काय फक्त मित्रांनो व्हिडिओ बनवायचं काम केलं. बघा इकडे मित्रांनो बंदी होती जायचं. त्यांनी म्हणलं की इकडं नाही जा मित्रांनो. बघा असं इकडं दशा आहे आमची, आम्हाला कोणी जागा नाही देत, आम्ही बसून आहोत. रोशन भाऊ आणि मी बसून होतो. फक्त आम्ही मित्रांनो व्हिडिओ शूट केलं असं बसून बघू शकता तुम्ही. आणि त्याच्याच थोड्यानंतर आम्ही थोडेसे अर्जुन जवळ गेलो मित्रांनो, आमचा नंबर लागेल म्हणून. तरी पण आमचा मित्रांनो नंबर नव्हता लागत. तर का करावा मला समजत नव्हतं. मग रोशन भाऊ म्हणे असा नंबर नाही लागत, थांब म्हणे मी तिकडे जातो म्हणे आणि तिकडून पाण्यामध्ये उतरतो, तुम्हाला पण बोलवतो म्हणे. मग तसंच केलं मित्रांनो. पाहता आमचा नंबर पण लागला. तर आम्ही एन्जॉय करतो मित्रांनो. इतकी खूप मजा येते मित्रांनो सोमनाथला का बहुत. नक्की तुम्ही या मित्रांनो. सोमनाथ म्हणजे लव पॉईंटसाठी खतरनाक व्ह्यू आहे, तुम्ही नक्की या. आणि बघा मित्रांनो आकाश भाऊ कसा नाचत आहे, याला एवढी कोणती खुशी होऊन राहिली तेच आम्हाला माहीत नाही. आणि सर्व आम्ही त्याच्या खुशीमध्ये बमलू लागत आहोत. पण आम्हाला एक गोष्ट माहीत नव्हती मित्रांनो का आमच्या आकाश भाऊला आज कशी काय एवढी खुशी होते ना. माझा मित्रांनो आजचा व्हिडिओ शूट करणारा म्हणजे आपला छोटा असिस्टंट रोहन भाऊ आहे. तुम्ही बघू शकता रोहन आज इथे एन्जॉय पण नाही करू राहिला, तर फक्त व्हिडिओ शूट करत आहे. आणि त्याला म्हणलं तुझ्या नाही इकडं, तो म्हणे नाही म्हणे मी फक्त तुमचा व्हिडिओ शूट करायला आलो येते म्हणे. आणि त्याच्यानंतर रोहन व्हिडिओ शूट करायला लागला. बघा मित्रांनो आता हे पहा इकडं तिकडं फॅमिली आली तर आम्ही थोडा समोर सरकलो. तुम्ही पहा आता कसं एन्जॉय करून राहिलो ना आम्ही. आणि त्याच्यानंतर इकडं आम्ही हे चालले फॅमिली इथून जाणार होते. मग पहा मित्रांनो लववाले 2 पोरी आणि 1 पोरगा आमच्या जवळ येऊन मस्त एन्जॉय करून राहिले. पहा असा हा सोमनाथ हा एक लव पॉईंट आहे. बघा आता हा आमचा छोटा असिस्टंट लाल टी शर्टवाला रोहन, आम्हाला गडाकडे जायचा होता मित्रांनो. तर मी आता सेल्फी व्हिडिओ घेऊन तुम्हाला सर्व व्ह्यू दाखवतो. तर पहा हा पोटा कसा वर येऊन तेवढा अंदर लावतो पाण्यामध्ये, पाहू शकता तुम्ही किती वरून लवत आहे. याला खूप भीती नाही लागत का. बघा हा लवला हा पाहू शकता तुम्ही. आणि सोमनाथला यात असं ना तर पब्लिक पहा तुम्ही सोमनाथची पाहू शकता किती खतरनाक पब्लिक आले आज. पहा इकडं पण पब्लिक कुठेही तुम्ही सोमनाथला पाहू शकता, जिकडं पाहाल तिकडं तुम्हाला लोक दिसतील.